आज आम्ही चाललो होतो ऑलमटला थोडीशी शॉपिंग करायला आणि तोपर्यंत आम्हाला दिसले मामा दिसले की आमची साखरवाडी. तुमची कोणाची वाढत असली तर आम्हाला कमेंट करून सांगा. तर रामकृष्ण हरी मंडळी, आम्ही चाललो होतो आज थोडीशी शॉपिंग करायला आणि तोपर्यंत बाहेर दिसले की कोणाची तरी गाडी बंद पडली. इच्छा तर खूप होती की त्याला हेल्प करायची, पण 98 डिग्री टेम्परेचर म्हणलं नको आणि फायनली पोहोचलो मी वॉलमार्टला. वॉलमार्टमध्ये गेले कॅमेरा माझा फोटो काढत होता. म्हणलं चल मी पण तुझा काढणार. जिम चालू आहे म्हणून म्हणलं तर काकडी गाव बघतोय तर काय एक काकडी 200 रुपयाला. म्हणलं जाऊ द्या, आपल्या बजेटच्या बाहेर. तोपर्यंत लक्ष गेलं कोथिंबीरीच्या जोडीवर, एक 70 रुपयाला. परत पाहिलं तर एक लसणाची कुडी आहे 70 रुपयाला, फक्त एक लसणाची. आणि 100 ग्रॅम लसणाची किंमत आहे इथे 400 रुपये. परत विचार केला, जर एवढा भाव जर आपल्या देशामध्ये भेटला तर कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आणि एवढे सारे पेस्ट्रीचे ऑप्शन पाहून खायची खूप इच्छा झाली, पण म्हणलं जाऊ दे, नको, आपली जिम चालू आहे. आणि अमेरिकेत सगळे मीठ पदार्थ एकाच जागेवर भेटतात, तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. जिममुळे दूध लागतं तर दूध घ्यायला गेलो आणि जोपर्यंत घरचे म्हणत होते दूध पे, तोपर्यंत नाही पेलो, कारण फुकटच्याची किंमत नसते ना. सगळ्याचं बिल केलं आणि आपले सामान घेऊन आम्ही निघलो परत आमच्या घराकडं. आणि सामानाचं खूप वजन झालं, त्यामुळे म्हणलं आपण एक कामगार ठेवलेला आहे. मग काय दिलं कामगाराच्या हातात. तसं पाहिलं तर हा आहे आमचा मॅनेजर नबी. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी.